श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागील अध्याय गुरुचरित्र चौथा. या चौथ्या अध्यायामध्ये आपण श्री दत्त प्रभू यांच्या जन्माची कथा श्रवण केली होती, ऐकली होती. आणि आता जो अध्याय आहे गुरुचरित्र अध्याय 5वा, या अध्यायामध्ये श्री दत्तात्रय महाराज पिठापुरामध्ये आले आणि त्यांनी सुमंती आणि अभयराज यांना जो आशीर्वाद दिला की मी तुमच्या घरी जन्म घेणार आहे, ती कथा या अध्यायात वर्णन केलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया गुरुचरित्र अध्याय 5वा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात अभयराज व सुमंती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातली 2च जगली. त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्या कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्यांची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणांकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमंतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्तांनी त्यावेळी सुमिंताला मातजननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील असा त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमंती म्हणाली, तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा असे त्यांना सांगितले. व दत्त महाराजांनी तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्यांच्या मनासारखे होऊ द्या. त्यावर तुमचे सांगणे लादल्यास लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तेथेच अदृश्य झाला. सुमंतीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, प्रतिवते, हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्यांचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेदपठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर वर्णन करू लागला. आचार धर्म, व्यावहारिक धर्म, प्रायश्चित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत. वेदांतील भाषेचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करे. मी तापसी आहे आणि ब्रह्मचारी आहे. योगेश्वरी वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निराधाराचे आहे असे समजा. माझे नावच श्रीवल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमंती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तो आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू, एक पांगळा व दुसरा आंधळा आहे. त्याचे पोषण आता कोण करेल? आमचे रक्षण कोण करेल? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय? त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्ती झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्र, व्याकरण
वगैरे सर्व अवगत झाले. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्यांच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिका आश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.